आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी पद्माकर कुलकर्णी. ठळक घडामोडी. सोलापूर विद्यापीठात 10,955 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान. अर्जुन सुरवसे, मोहम्मद शेख आणि करुणा गुरव यांना राज्य सरकारचे गुणगौरव पुरस्कार जाहीर. सोलापुरात उद्यापासून 2 दिवस प्रतिभा संगीत महोत्सवाचं आयोजन. आणि अबुधाबी इथं आज होणाऱ्या आशिया चषक क्रिकेटमध्ये भारत आणि ओमान यांचा सामना. आता घडामोडी विस्तारानं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 21वा दीक्षांत समारंभ राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल सोलापूर विद्यापीठात झाला. यावेळी 10,955 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याचबरोबर 89 संशोधक विद्यार्थ्यांना डॉक्टरेट पदवी तर 59 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर होते. याप्रसंगी गोवा उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ गोपाल मुगेराया यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलसचिव डॉ अतुल लकडे यांनी विद्यापीठाच्या कार्याचा आढावा घेतला, तर परीक्षा मंडळाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे यांनी ज्ञानदंड हाती घेऊन दीक्षांत मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, अधिसभेचे सदस्य यांच्यासह पदवी घेणारे स्नातक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राज्य सरकारच्या सन 2024-2025च्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची घोषणा झाली असून राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक, आदिवासी, स्काउट गाईड, दिव्यांग अशा 109 शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. या गुणगौरव पुरस्कारात सोलापुरातल्या श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेतील स्काउट गाईडचे शिक्षक अर्जुन प्रल्हाद सुरवसे, अक्कलकोट तालुक्यातल्या दोड्या इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतल्या शिक्षिका श्रीमती करुणा विजयकुमार गुरव आणि माध्यमिक विभागात बार्शी तालुक्यातल्या कारी इथल्या शिवाजी विद्यालयातले मुख्याध्यापक मोहम्मद इलाही शेख यांचा समावेश आहे. 1 लाख रुपये रोख, सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या सोमवारी 22 सप्टेंबर रोजी मुंबईत या पुरस्काराचं वितरण होणार आहे. अकलूज आणि पंढरपूर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला पुण्याच्या वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या बाजार समितीला हा पुरस्कार देण्यात येतो. महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे सभापती प्रवीण कुमार नहाटा यांच्या हस्ते अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील आणि पंढरपूर बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी अकलूज आणि पंढरपूर इथल्या बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. अक्कलकोट तालुक्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस असल्यानं अनेक गावात पिकांचं आणि घराचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासमवेत सांगवी, शिरशी, रामपूर, बादोले, सापळे आदी गावांची पाहणी केली, तर प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, तहसीलदार विनायक मगर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. स्वामी विवेकानंद केंद्र सोलापूर शाखेच्या वतीनं काल विश्व बंधुत्व दिनानिमित्त पद्मश्री खासदार अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं व्याख्यान झालं. पाकिस्तान पूर्णतः शरण आल्यामुळेच ऑपरेशन सिंदूर थांबवलं असं अॅडव्होकेट निकम यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितलं. भारतानं ऑपरेशन सिंदूर का थांबवलं असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. विवेकानंद केंद्राचे कोषाध्यक्ष प्रवीण दाभोळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी दीपक पाटील, मनीष बलदवा यांच्यासह रसिक श्रोते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सातत्याने पाऊस पडत असून 91 महसुली मंडळापैकी 43 महसुली मंडळात अतिवृष्टी झाली आहे. अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं आणि घराचं तसंच गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचं नुकसान झालं आहे. प्रशासकीय यंत्रणांनी नुकसानीचे पंचनामे गतिमान पद्धतीने करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. काल जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आढावा बैठक झाली, त्यावेळी पालकमंत्री गोरे यांनी सर्व प्रशासनाला सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त मेघनाथन राजकुमार, महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं उत्तर सोलापूर तालुक्यातील शिक्षक सतीश घंटेनवरू, शंकर वडणे, भास्कर गायकवाड, शुभांगी पवार यांच्यासह 15 शिक्षकांचा खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। याप्रसंगी उत्तर सोलापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भारत जाधव, डॉ राजीव दबडे यांच्यासह काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते। आज सकाळी 8:40 प्रसारित होणाऱ्या गुड मॉर्निंग सोलापूर कार्यक्रमात सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षा जनजागृती या विषयावर सायबर तज्ञ संदीप गादिया यांची विद्या वालवडकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। हाच कार्यक्रम आपण आज रात्री 8:15 सोलापूर आकाशवाणीच्या अॅपवर ऐकू शकाल। हा कार्यक्रम सादर केला आहे डॉ सोमेश्वर पाटील यांनी। यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर। या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात। दुर्लभ सुंदरी वाद्य कला अकादमी आणि सांस्कृतिक मंत्रालय भारत आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीनं उद्यापासून सोलापुरात 2 दिवस प्रतिभा संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सुंदरीवादक भीमण्णा जाधव यांनी काल पत्रकारांना दिली। उद्या 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात सुंदरीवादन, शास्त्रीय गायन, संतूरवादन आणि ओडिसा नृत्य होईल। तर रविवारी 21 सप्टेंबर रोजी सनई वादन, शास्त्रीय गायन, संवादिनी युगलवादन आणि कथ्थक नृत्य होणार आहे। हा कार्यक्रम सकाळी 9 वाजता होणार आहे अशी माहितीही जाधव यांनी दिली। कुमटे इथं माजी नगरसेवक जयकुमार माने मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्वरोग तपासणी शिबिराचं उद्घाटन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आलं। धकाधकीच्या जीवनात नागरिकांनी आरोग्य जपलं पाहिजे असं माजी आमदार दिलीप माने यावेळी म्हणाले। याप्रसंगी माजी नगरसेवक जयकुमार माने, बाळासाहेब माने, किर्लोस्कर फेरस लिमिटेडचे ऋषिकेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। एसपीएम पॉलिटेक्निकमध्ये झालेल्या या शिबिरात 2527 जणांची तपासणी झाली। यावेळी हजारो नागरिकांनी नेत्र तपासणी केली। या सर्वांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले। सोलापुरातल्या 7 रस्ता इथल्या बँक ऑफ महाराष्ट्र समोरील आणि सम्राट चौकातील प्रभाकर महाराज मंदिर रस्त्यावर असलेलं अतिक्रमण काल महापालिकेच्या अतिक्रमण पथकानं हटवलं आहे। यावेळी त्या ठिकाणचे साहित्य जप्त करण्यात आले। महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे अधिकारी हेमंत कुमार डोंगरे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। सोलापुरातल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी कला, क्रीडा, साहित्य आणि सांस्कृतिक मंचच्या वतीनं भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीचं औचित्य साधून सोलापुरातल्या 16 जणांना उत्तम अभियंता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। या पुरस्काराचं वितरण उद्या शनिवारी सकाळी 11:30 वाजता शिंदे चौकातल्या शिवस्मारक सभागृहात मान्यवरांच्या हस्ते होईल अशी माहिती संस्थेचे संयोजक आशुतोष नाटकर यांनी दिली। सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची पुणे महापालिकेत उपायुक्त पदावर बदली झाली असून त्यांचा काल महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, तैमूर मोलानी यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते। अबुधाबी इथं होणाऱ्या आशिया चषक 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यात आज भारत आणि ओमान यांचा सामना होणार आहे। हा सामना आज रात्री 8 वाजता अबुधाबी इथल्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे। आता तापमान। सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं। कमाल 31.7 तर किमान 23.8। शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी। सोलापूर विद्यापीठात 10,955 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान। अर्जुन सुरवसे, मोहम्मद शेख आणि करुणा गुरव यांना राज्य सरकारचे गुणगौरव पुरस्कार जाहीर। सोलापुरात उद्यापासून 2 दिवस प्रतिभा संगीत महोत्सवाचं आयोजन आणि अबुधाबी इथं आज होणाऱ्या आशिया चषक क्रिकेटमध्ये भारत आणि ओमान यांचा सामना। आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या। नमस्कार। आता घडामोडी विस्तारानं। पुण्यश्लोक आहे